रोज रोज सतत करिअरचं टेन्शन. वयात करायचा प्रयत्न करतो पण काही यशच भेटत नाही, फोकसच होत नाही, काही करायचं मन होत नाही, नुसतं पडून राहायचं मन करतं. दिवसभर नुसती चिडचिड होते. तर मित्रांनो, ही गोष्ट फक्त तुमची नाही आहे, माझी पण दशा 2 वर्षापूर्वी काही अशीच होती. पण माझ्या लाईफमध्ये अशी काही घटना घडली ना, त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये जणू काही चमत्कारच झाला. तर ही गोष्ट आहे काही 2 वर्षापूर्वीची. मी नेहमीप्रमाणे गार्डनला वर्कआउट करायला गेलो होतो. त्यावेळेस मी खूप जोमाने आणि जोशमध्ये वर्कआउट करायचो. मी कुठेतरी ऐकलेलं की ना, रोज वर्कआउट केला ना की आपली पर्सनॅलिटी सुधारते. आता ते कितपत खरं आहे हे मला माहिती नाही, पण वर्कआउट केल्यामुळे माझ्या शरीरामध्ये मला हळूहळू बदल दिसायला लागले होते. आता बॉडी तर बनायला लागली होती, पण माझा कॉन्फिडन्स आहे ना खूप कमी होता. माझी विल पॉवर म्हणजेच माझी आत्मशक्ती आहे ना, ते पण खूप कमी होती. मला माझ्यावर विश्वासच नव्हता की माझं पुढे जाऊन काही होईल की नाही. आणि याच टेन्शनमध्ये आहे ना, मी दिवसभर काहीच करायचो नाही, फक्त ओव्हर थिंकिंग करायचो. मला या सगळ्या गोष्टी नीट करायच्या होत्या, पण त्यासाठी एकही रस्ता सापडत नव्हता मला. तेव्हाच एका दिवशी माझं नशीब चमकावं अशी एक घटना घडली. एका दिवशी यूट्यूबवर व्हिडिओ बघताना मला अचानकपणे आहे ना ब्रह्मचर्याचा व्हिडिओ सजेस्ट झाला. आणि त्या व्हिडिओच्या थंबनेलवर आहे ना, ब्रह्मचर्याचे काही फायदे सांगितले होते, असे दाखवले होते. तर माझ्या पण मनात आलं की यार, काय आहे ब्रह्मचर्य आणि याचे इतके चांगले फायदे काय आहेत. त्याच्यामुळे मी त्या व्हिडिओवर क्लिक केलं आणि तो व्हिडिओ बघायला मी सुरुवात केली. आणि तो व्हिडिओ बघणं आहे ना, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वात चांगला निर्णय होता. कारण त्या व्हिडिओमध्ये ना ब्रह्मचर्याचे ना असे काही फायदे सांगितले होते ना, ते बघून मी हैराणच झालो. मी बोललो, जर हे खरं असेल ना तर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आणि तसंच काही झालं. आणि तो व्हिडिओ बघून आहे ना, मी त्याच क्षणी ठरवलं की आता मी ब्रह्मचर्य करणार. मग मी लगेच वेळ न घालवता दुसऱ्या दिवसापासून ब्रह्मचर्याची सुरुवात केली. पण हे बोलण्या इतकं सोपं नव्हतं, हे मला काही दिवसातच ब्रह्मचर्य केल्यामुळे समजलं. कारण ब्रह्मचर्य करण्याचं पहिलं स्टेप म्हणजे पहिली पायरी जी होती ना, ते म्हणजे मास्टरबेशन न करणं, म्हणजेच हस्तमैथुन न करणं. आणि आजकालच्या पिढीला तर माहितीच आहे की मास्टरबेशन बंद करणं म्हणजे किती अवघड आहे आणि किती कठीण आहे आजच्या पिढीसाठी. आणि ते माझ्यासाठी पण तितकंच कठीण होतं. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. वाटायचं की काय फरक पडतो हे ब्रह्मचर्य नाही केलं तर, कोणता मोठा डोंगर कोसळणार आहे जर मी हे ब्रह्मचर्य तोडलं तर. पण स्वतःच्या मनाला कसंबसं समजावत मी 3 आठवडे आहे ना कसेबसे काढले. 4थ्या आठवड्यात वर्कआउट करताना आहे ना, मला हे जाणवू लागलं की मी पुशअप करतोय पण मला थकवाच येत नाही आहे, मी थकतच नाही आहे. माझा स्टॅमिना खूप वाढायला लागला होता आणि मी स्वतः आश्चर्यचकित होतो हे बघून. इतकी ऊर्जा मला माझ्या शरीरामध्ये पहिल्यांदाच जाणवली होती. यानंतर तर काय, ब्रह्मचर्य करण्याचा विचार माझ्या मनामध्ये अजून ठाम झाला. जसजसे दिवस जात होते तसतसे माझ्या शरीरामध्ये बदल घडत होते. त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावर आहे ना खूप पिंपल्स यायचे, म्हणजेच फोड्या यायच्या. माझी केसही खूप गळायला लागली होती. पण ब्रह्मचर्यामुळे माझे दोन्ही हे प्रॉब्लेम जणू काही गायबच झाले होते. माझा चेहरा साफ व्हायला लागला होता. आणि इतकंच नव्हे, हळूहळू माझा कॉन्फिडन्स आहे ना खूप वाढायला लागला होता. आणि माझी विल पॉवर म्हणजेच माझी आत्मशक्ती इतकी वाढली होती ना, आता कोणतीही गोष्ट करताना ना मला असं नाही वाटत की माझ्याकडून हे होऊ शकत नाही. दरवेळेस मला फक्त इतकंच वाटतं की मी माझा 100% देणार आणि हे मी करूनच राहणार. हे तर फक्त सुरुवात होती. मला माहितीसुद्धा नव्हतं की पुढे मला अशा काही गोष्टी अनुभवायला मिळतील ज्याची मी कधी कल्पना पण केली नव्हती. आणि पुढे अशा काही गोष्टी झाल्या ना, त्यामुळे मी माझ्या लाईफचे सर्वात अवघड डिसिजन घेतलेत. तर रामराम मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडलं. आणि याचा सेकंड पार्ट आहे ना लवकरच येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की काय आहे ना, असे कोणते मोठे 2 डिसिजन आहेत ना ते मी घेतलेत, ते खूप इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी. कारण याचा तुम्ही आहे ना विचार पण केला नसेल, अशा काही गोष्टी आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर. आणि ब्रह्मचर्याबद्दल नाही तर अजून काही गोष्टींबद्दल आहे ना मी व्हिडिओ बनवून ठेवलेत माझ्या चॅनलवर. जर इंटरेस्ट असेल तर जाऊन चेक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.